नमस्कार, मी असलम मुल्ला. आपण पाहताय कराड वार्ता. 22 ऑगस्टची ती रात होती. रात्रीचा सर्वत्र अंधार पडलेला होता. रातकिड्यांची किरकिर सुरू होती. अशा वेळेला शिफ्ट कार मधून आलेल्या चौघांनी कराड शहरातील नेहमीच गजबजणाऱ्या मोहिते हॉस्पिटल परिसरातील SS मोबाईल शॉपेवर सशस्त्र दरोडा टाकला. त्यांनी दुकानचं शटर उचकटलं आणि दुकानमध्ये प्रवेश केला. आणि आपण पाहताय की त्यांनी विविध कंपनीचे महागडे मोबाईल लंपास केलेत. त्यानंतर तात्काळ हे जी गाडी घेऊन आली होती शिफ्ट गाडी, त्यामधून पसार झालेले आहेत. हा सर्व जो थरार आहे तो CCTV मध्ये कैद झालाय. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केलाय. सध्या तरी आकडेवारी सांगता येत नाही, मात्र असा तर्क वर्तवला जातो की 60 लाखाचे मोबाईल जे आहेत ते सध्या लंपास करण्यात आलेले आहेत. हा मोठा दरोडा आहे. बहुतांशी कराड शहरातील हा मोठ्या दरोड्याची मोबाईल शॉपवरची ही पहिलीच घटना असावी. सध्या पोलिसांनी 3 पथके ही तयार केली आहेत गुन्हेगारांच्या तपासासाठी, आणि ते विविध ठिकाणी सध्या पाठवण्यात आले आहेत. गुन्हेगार हे आपल्या महाराष्ट्र राज्यातले आहेत का परराज्यातील आहेत हे त्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर सर्वांच्या समोर येणार आहे. एकूणच एवढा मोठ्या प्रमाणात जो शस्त्र दरोडा टाकला गेला आहे, यामुळे कराड शहरातील मोबाईल व्यावसायिकांच्यात मोठी घबराट उडाली आहे. तर या गुन्हेगारांना कैद करणं, त्यांना ताब्यात घेणं हे एक मोठं आव्हान देखील कराड शहर पोलिसांच्या समोर उभं ठाकलंय. कॅमेरामॅन युवराज भोसलेसह असलम मुल्ला, कराड वार्तासाठी.